थँक्स गणू. तू माझ्या वाटेतली सगळी संकट दूर केलीस. आजपर्यंत मी जे जे तुझ्याकडे काही मागितलं ना ते सगळं तू दिलंस की नाही मला. पण मीच तुला मागच्या वर्षी प्रॉमिस केलं होतं की येणाऱ्या वर्षी मी तुला नवीन घरात घेऊन येईल, तिथे तुझी स्थापना करेन. माझं प्रॉमिस मी नाही पूर्ण करू शकलो. सॉरी. अश्विनी, काय ग, शिवदास का दिसतेस? काय नाही. आता तर सगळं इतकं छान झालंय तरी तू उदास आहेस, डोळ्यात पाणी आहे. आणि आता तर तुझा गणू येणार आहे घरी लवकरच. त्याचं स्वागत असं कर ना. ते जाऊ दे, तुम्ही सांगा तुमचं आजचं डील कसं झालं? झाली मीटिंग झाली. आता 2-3 दिवसात ते लोक डिसिजन सांगतील. आहे मी बाहेर. होईल सगळं छान. बघितलंस गणू कसे वागतात हे. डील नाही झालं हे शब्द नाही वापरले तरी मला त्यांच्या चेहऱ्यावरनं कळलं. पण माझी खात्री आहे तू जे काही करतो ना ते सगळं चांगल्यासाठीच करतो. आणि आता येताना काहीतरी छान बातमी घेऊन येणार. आई, काय ग? विसरलीस? थँक्स मयू. अगं आता हा पाऊस इथे राहिला असता तर मी पेपर कसा लिहिणार होते. जर का काही टेन्शन घेतेस एवढं? अगं मयू खरंच मला खूप टेन्शन आलंय ग. मी नीट पेपर लिहू शकेन ना, सगळं व्यवस्थित होईल ना? काय माहितीये ना, हे सर्टिफिकेट माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे ग. आई, 3च तर थिअरीचे पेपर आहेत आणि तुझा छान अभ्यास पण झालाय. बाय बाय. आणि आई, तुला टेन्शन आलंय ना, माझ्या आईने ना मला एक टिप दिली आहे, ती मी तुला सांगते. तुला समजा पेपर लिहिताना असं वाटलं की तुला उत्तर आठवत नाहीये तर शांत डोळे बंद करून बस, दीर्घ श्वास घे आणि तुझ्या गणू बाप्पाला डोळ्यासमोर आण आणि एक छान स्माइल दे आणि स्वतःशीच म्हण की केलेला सगळा अभ्यास मला आठवतोय. मग बघ पटपट उत्तरं लिहिशील आणि पेपर पण खूप छान जाईल. आई झाली आहेस माझी आता. चल बाय. थँक्यू. येते मी. बाय. सावकाश जा. हो. अहो तुम्ही असं कसं करू शकता? सगळं आधीच डिसाईड झालेलं ना, कमिटमेंट दिलेली तुम्ही. अहो मी समोर कमिट करून बसलोय. याला काय अर्थ आहे सर? प्लीज असं करू नका. प्लीज रिथिंक अँड लेट मी नो. मी वाट बघतोय तुमच्या फोनची. काय झालं? अजून एक डील कॅन्सल झाली का? तू इथे काय करतोयस? मी तुमच्यासाठी एक सॉलिड ऑफर घेऊन आलोय श्रेयस सर. मला ना तुझ्याशी बोलायचंच नाही. आणि स्पेशली तू जे काय केलंयस ना त्याच्यानंतर तुझं थोबाडही बघायचं. निघायचं इकडे. अहो सर असे चिडू नका. एकदा माझी ऑफर तर ऐकून घ्या. तू माझ्यासाठी ऑफर आणली. सर ऑफर जरी मी आणली असेल ना तरी मला पाठवणारं कोणतरी दुसरंच आहे. आय एम जस्ट अ मीडिएटर सर. ठीक आहे, सांग कोणी पाठवलं तुला? कार्तिक वारंग. त्या माणसाचं नाव सुद्धा माझ्या ऑफिसमध्ये नको आहे.
अहो सर, पण आपल्याकडे दुसरं काहीच ऑप्शन नाही आहे. तुम्हाला माहिती आहे ना आपल्याला ते अंबर टॉवर्सचा प्रोजेक्ट कसं मिळालंय, 2 दिवसाच्या मुदतीवर. आणि सर, ते प्रोजेक्ट लीड करायला ना आपल्याला एकदम स्किलफुल माणूस लागणार आहे. म्हणजे असा माणूस ज्याला टाउनशिपच्या डॉक्युमेंटेशन पासून ते इन्फ्रास्ट्रक्चरपर्यंत सगळं नॉलेज असावं. आणि सर, लेट मी टेल यू, मला असं एकच माणूस माहिती, श्रेयस वाघमारे. पण तो श्रेयस वाघमारे माझ्या ऑफिसमध्ये येता कामा नये. पण सर, जेव्हापासून तुम्ही त्या श्रेयस वाघमारेला ऑफिसमधून काढलंय ना, तेव्हापासून तुमच्या कंपनीला एकही बिग बॅनर प्रोजेक्ट नाही मिळालंय. म्हणजे सर, तुम्हाला सक्सेस हवाय, पण त्यासाठी लागणारी ऍडजस्टमेंट नको. असं कसं चालेल? अरे, ज्या माणसाला मी ऑफिसमधून धक्के मारून बाहेर काढलं त्या माणसासमोर हा कार्तिक वारून हात पसरणं इम्पॉसिबल. बरं, तुम्ही नका जाऊ, मी जातो, चालेल? अरे पण माझं नाव ऐकताच त्याच क्षणी श्रेयस वाघमारे नकार दे. नाही सर, जर तुमची हातमिळवणी झाली ना, तर जितका फायदा तुम्हाला आहे तितकाच त्या श्रेयस वाघमारेला सुद्धा आहे. इट्स अ विन विन सिच्युएशन फॉर बोथ ऑफ यू. अँड सर, ॲज फार ॲज आय नो हिम, मला नाही वाटत श्रेयस वाघमारे असे बिझनेस रिलेटेड डिसिजन्स असे इमोशनली घेईल. सर, मला फक्त तुम्ही एक चान्स आपलं प्रपोजल त्याच्या समोर ठेवायचं. एक चान्स. ठीक आहे. एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर अँड बिझनेस ऑल्सो. सो काय म्हणणं आहे तुमचं या डीलबद्दल? उठायचं आणि निघायचं. मला माहिती आहे की तुला माहिती आहे की मी बिझनेस इमोशनली करत नाही, पण काय आहे ना, माझे पण थोडे एथिक्स आहे, समजलं? आणि प्रपोजल कितीही मोठं असलं तरी ते कोणाकडून येतंय ना, हे माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. सो आता उठायचं, तुझ्या नवीन बॉसच्या ऑफिसमध्ये जायचं आणि त्याला सांगायचं गेट लॉस्ट. चल उठ, उठ, चल 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 चल, गेट अप, गेट अप. सर, तुम्ही असं करून ना खूप मोठी चूक करताय. आवडतं मला चूक करायला, पण तसंही ना, चूक मी नाही तू करतोयस. इकडे येऊन खूप मोठी चूक केलीस. आता फक्त बाहेर फेकतोय तुला. पुढच्या वेळी इकडे दिसलास ना, तर मी काय करू शकतो हे तुला माहितीच. निघ. कार्तिक वारंग. हे बघ, इथे अशा बेसिक एक झुरमुळ्या सोडणार आणि एक्झॅक्टली त्याच्या आतून आपलं असं सगळं लाइटिंग असेल. आणि हे म्हणजे इथे हे वॉलला जे आपण डेकोरेशन मखर करणार आहोत त्याच्या एक्झॅक्टली कॉन्ट्रास्ट कलर आपला टेबल क्लॉथचा असणार आहे. आणि हे सगळं आम्ही लवकर चालू करणार आहोत, कारण नाही तर फार गडबड होते, धावपळ होते. उज्ज्वला, सोनोग्राफीचे रिपोर्ट उत्तम आहे, आता काही टेन्शन नाही. खरं तर शिल्पी हे असं क्रिएटिव्ह काहीतरी करते ना, त्यामुळे रिपोर्ट नॉर्मल आलेत. प्रेग्नन्सीमध्ये आपण जे विचार करतो, ज्या क्रिएटिव्हिटी करतो ना, त्याचा नकळतपणे बाळावर परिणाम होतो. खरंय. नाही, आणि आपण आज बाहेर जाऊन आलो ना, म्हणून पण मला जरा जास्तच पॉझिटिव्ह वाटतंय, छान वाटतंय. अगं मग असं असेल ना, तर तुला जेव्हा बाहेर जावंसं वाटेल ना, तेव्हा मला कॉल कर, आपण ड्राईव्हला जात जाऊ. हो चालेल. मग आज जाऊया का आपण? त्यापेक्षा तुझ्या दादाला सांग ना, तो तुला घेऊन जाईल. विद्युत, जेवण झालं ना की मी फोन करते तुला, मग जाऊया लॉंग ड्राईव्हला. ठीक, मला कॉल कर, मग मी येतो. ओके. बरं बाबा, आता मी निघतो, महत्त्वाच्या मीटिंग्स आहेत, मला फोन कर. विद्युत मला सोडतो का कॉर्नरपर्यंत वगैरे? हो चालेल, काम आहे, चल चल, आलो आलो. सावकाश जा. हो हो. बरं आई, तसंही आम्ही आज बाहेरच जाणार आहोत, तर काहीतरी बाहेर खाणं पण होईल. सो डिनरला काही मला पकडू नको, ठीक आहे? शिल्पी, हा, सोनोग्राफी क्लिनिकला विद्युत बरोबर जाणं इतपत ठीक आहे, पण लॉंग ड्राईव्हला जायची काही गरज नाही. तुला काही खावंसं वाटत असेल ना, तर यांना सांग, ते बाहेर गेलेत ना, येताना घेऊन येतील तुझ्यासाठी. अगं आई, असं का करतेस? एवढा काय प्रॉब्लेम आहे त्याच्यासोबत गेलं तर? मला बाहेर जाऊन जरा बरं वाटतं. तसंही घरात काय करावं हा प्रश्नच असतो सतत. बाहेर गेलं की मूड फ्रेश होतं ग. पण ज्याच्या बरोबर बाहेर जाऊन तुझा मूड टिकवतो ना, तो आता तुझा नवरा नाही. तुझा घटस्फोट झालाय. जेव्हा एकत्र होतात तेव्हा भांडत राहिलात. प्रेग्नंट झाल्यावर लग्न करा म्हटलं तर तो निर्णय तुम्हाला मान्य नव्हता. मग आता हे एकत्र भेटणं भटकणं
हे कशाला पाहिजे? यांनी गोष्टी आणखीन अवघड होऊन बसतील. जे काय वागताय ना, नीट विचार करून वागा, म्हणजे झालं. एक तास संपला आहे आणि 1 तास बाकी आहे. अरे बापरे, 1च तास राहिलाय. पटापट लिहायला हवा आता. सर, अजून एक पुरवणी मिळेल का? बर का आई, मी यांना अगदी हक्कानं सांगितलं. म्हटलं वंस, आमची अश्विनी अगदी पातळ पारीचे भरपूर सारण भरलेले 21 कळ्यांचे मोदक करते. आता मला सांगा, कशाला कुठे बाहेर ऑर्डर द्यायची? नाही, तुमचं खरं आहे. अश्विनी खरंच खूप सुंदर मोदक करते. हो ना आई. अहो, म्हणूनच तर अजून 3 बायका ऑर्डर कन्फर्म करणार आहेत दुपारपर्यंत. मीच सांगितलंय त्यांना. गेल्या वर्षी अश्विनी म्हणत होती की भरपूर ऑर्डर मिळाल्या पाहिजेत आणि चांगला प्रतिसाद पण मिळत होता. यावर्षी ऑर्डर म्हणजे ऑर्डरचा पाऊसच पडतोय. का नाही पडणार? या तांबे वहिनींनी सगळीकडे मिसेस इंडिया स्वतः मोदक बनवणार, मिसेस इंडिया स्वतः मोदक बनवणार असं सगळीकडे टाकून ठेवलंय. अहो, त्यांचे स्टेटस बघा. आणि अहो, सगळ्या ग्रुपवर ही चर्चा चालू आहे. हे बघा, थांबा, ह्या बघा त्यांच्या स्टेटस वाचून आलेल्या बायका. बघा, एवढी सगळी यादी आहे. बरं, आता आम्ही येतो. हा, तेवढं ऑर्डरचं अश्विनीला नक्की सांगा. येतो मी. चला, चल. अहो, देशमाने, वेर्णेकर, सुपे, शिंदे, दातार, गोखले यादी तर वाढतच चालली आहे. किराणाची यादी पण वाढवावी लागणार. उज्ज्वला, प्रतिसाद चांगला मिळतोय हे चांगलं आहे, पण मोदकांची ऑर्डर्स मला जरा कठीणच वाटते का? अगं, अश्विनीचं कॉलेज आहे, अभ्यास आहे, बाकी इतर ऑर्डर्स, आणि आता या मोदकांची ऑर्डर कसं काय जमणार तिला? पण खरं सांगू, गणपतीचं काम म्हटल्यावर अश्विनी निभावून नेईल. बाप्पाच आहे तिच्या पाठीशी आता. हो तो फेल तवानुचू, फेल 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 फेल. ये क्या फेल 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 लगा के रखा है? तो फेल नहीं होगा. ओके बेबी, मैंने कुछ नहीं लिखा है. अरे, तुम्ही असं सारखं फेल 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 म्हणू नका ना. मी संपूर्ण प्रश्नपत्रिका सोडवली, तरी मला दडपण येते तुमचं असं ऐकून. 1 मिनिट, जरा मला फोन. अरे बापरे, जेनीचे 8 मिस कॉल. जेनी बोल ग, फोन केला होता तू? अश्विनी, तू कुठे आहेस? लवकर पार्लरमध्ये, इथे खूप रश झाला आहे. अगं, मी आत्ता पेपर देऊन बाहेर पडले. मी थोड्या वेळाने कॉलेजमधनं निघतेच आहे. थँक गॉड. प्लीज लवकर ये. हा जेनी, मला ना एक तुझ्याकडनं फेवर हवा होता. ऐक ना जेनी, आज मी नाही आले तर चालेल? उद्याचा खूप कठीण पेपर आहे ग, मला जरा टेन्शन आलंय, अभ्यास करायला हवं म्हणून. नो अश्विनी, नो. ऑलरेडी इकडे क्लायंट तुझी वाट बघतायत आणि मला थोडं आता ना हँडल होत नाहीये. आय ट्राय माय बेस्ट, पण प्लीज मला ना आता तुझी गरज आहे. बरं, मी पोचते. ओके ओके ओके. अश्विनीचाच फोन होता, ती येते लवकरच. हा, ऐश, तेरे पास ये वाले नोट्स है ना? बघू. कल के लिए इसमें इम्पोर्टेंट टॉपिक्स आने वाले हैं, सब करके आना. और ये है ना, इस यूनिट पे 12 मार्क का सवाल आएगा.
कुछ भी ऑप्शन में मत डालना, ये देख। नाही अरे, मी काहीच ऑप्शनमध्ये टाकलेलं नाही आणि रेफरन्स बुकमधलं सगळी रिव्हिजन केली आहे मी. खरंच एकदा फक्त तरी बघून घे. दलजीत, अरे हा कुठला टॉपिक आहे? मला हे माहीतच नाही आहे. ये तो सब बुकलेट वाले ही है. बुकलेट? अरे पण रेफरन्स बुकमध्ये हे काहीच नव्हतं. ये बुकलेट तेने नहीं मिला क्या? नाही. अरे आई एम सो सॉरी ऐश, ये ना मेरी गलती है. मैंने स्टोर से तेरे लिए अलग कॉपी लेके रखी नहीं. वो क्या हुआ, वो ट्रस्टी का इशू चल रहा था और सर ने तुझे कॉलेज आने के लिए मना किया था और ये तब दिया था. सो सॉरी ऐश. ते सगळं ठीक आहे, पण मी आत्ता काय करू? मेरी मी काम करते. मी बुक स्टोर मधनं जाऊन बुकलेट घेते. नहीं नहीं, अभी बंद हुआ होगा. तू एक काम कर, तू ये मेरी कॉपी रख ले, ठीक है? आणि तू काय करणार? ठीक है, इसके नाम फोटो कॉपीज निकालते, चलेगा? नाही नको, फोटोकॉपीज काढायला ना 1 तास जाईल आणि मला पार्लरमध्ये पण जायचं आहे. अरे तू मुझे दे दे, मैं निकाल के लाता हूँ. अरे दे दे तू मुझे. अरे अरे मैं जाता हूँ. आई. हा बोला आई. अगं अश्विनी, कुठे आहेस तू? अगं केव्हाची वाट बघतेय मी. पेपर कसा गेलाय सांग बघू आधी. हो, झाली परीक्षा आणि पेपर पण छान गेलाय आई. मला बरं झालं. मग असं कर, आधी तू लवकर घरी ये. अगं मोदकाच्या खूप ऑर्डर आहेत, तांदूळ दळायला टाकायचे आहेत. आज काही करून तू तांदूळ धुवून सुकव, हा दळून घेऊया. अगं एवढ्या ऑर्डर पुऱ्या व्हायला पाहिजेत ना. आई आत्ता घरी नाही, म्हणजे मी इथनं ना पार्लरला जाणार होते. अगं हे बघ, पार्लर वगैरे राहू दे. हे बघ, तू आधी डायरेक्ट ना घरी ये, कळलं? चल, वाट बघते मी. काय करणार आहे मी? काहीच कळेना असं झालंय. पार्लरला जायचंय, घरी जायचंय, अभ्यास पण करायचंय. एका वेळी 3-3 गोष्टी कशा मॅनेज करणार आहे? किती वेळ लागणार आहे अजून? 1-2 मिनिटं मॅडम, बस निघाल्यात आता, पोहोचतीलच. हा झालाय, वेळ झाली आहे. 2 मिनिट. हा मिळाले ना? हाँ निघू बाई. बाय 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 बाय. सॉरी. ओ थँक गॉड तू आलीस. हा प्लीज तू यांचे ॲब्रोज घे ना, मी त्यांचं वॅक्सिंग घेते. प्लीज प्लीज. हो हो, या तुम्ही प्लीज. तुम्ही बसा 2 मिनिटं. सॉरी. एका हाती संसार, एका हाती स्वप्न, खोपा बांधते मी कष्टाने. बघा एका हाती संसार, एका हाती स्वप्न, खोपा बांधते मी कष्टाने उंच ग. भरारी घेण्या उमले बोला पंख, म्हणे मला चाल पुढे पुढे ग आनंद. आपुल्या घरासाठी लढेन अखंड, असेल दारी सदा आनंद. तू चाल पुढं, तू चाल पुढं. कुठे राहिली या अश्विनी? बापरे, केव्हाची वाट बघते. काय करू? एवढ्या मोठ्या ऑर्डर्स घेतल्या, केव्हा होणार, कसं होणार, काय कळत नाही. काय झालं? अगं या अश्विनी कुठे राहिली? केव्हाची वाट बघते मी. थांब, मी फोन लावते. थँक्यू. मयुरी. हॅलो. हा मयू बोल.
आई कुठे आहेस? आजी वाट बघते तुझी. हो हो येते, पार्लर मध्येच आहे. हा हा ओके ये.